स्वप्नील देसाई कर्जत जामखेड परिसरातले एक सहकारी आहेत, एका राजकीय पक्षामध्ये काम करत होते। त्यांनी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे। संतोष राजगुरू, उज्ज्वला परदेशी, तसंच शिरूर तालुक्यामध्ये कधी काही राजकीय घटना घडल्या आणि त्याच्यातून तिथल्या लोकप्रतिनिधींनी धरसोड अशा पद्धतीची भूमिका घेतली, परंतु आज त्या भागातील तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने दादा पाटील फराटे, राजेंद्र कोरेकर असे असंख्य सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे। त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। तसं बघितलं तर दादा पाटील फराटे आणि माझे 91 तुम्ही मला निवडून दिलेलं होतं, त्यावेळेस शिरूर तालुक्यामध्ये देखील फार चांगली टीम, त्यात आता बाबूराव पाचरणे हयात नाहीयेत, गायकवाड हयात नाहीयेत, असे काही आमचे जीवाभावाचे सहकारी नाहीयेत, परंतु आम्ही सगळ्यांनी फार चांगली टीम तिथं उभी केलेली होती। त्याच्यामध्ये दादा पाटील हे आपल्या घोडगंगेचे व्हाईस चेअरमन होते, विद्यमान संचालक आहेत। राजेंद्र कोरेकर हे पूर्वी माझ्याबरोबरच होते, पण मध्ये काही कारणानिमित्त ते थोडेसे बाजूला गेलेले होते। गौतम तर माझ्याबरोबर संचालक होता बँकेचा, भूविकास बँकेला आपण त्याला संचालक केलेलं होतं। मीनाक्षीताई फराटे, आत्माराम बापू फराटे, राजेंद्र गदादे, जयवंतराव कोकडे, प्रभाकर घाडगे, दिनेश दरेकर, मीनाक्षीताई फराटे, आमचे लक्ष्मण बापू फराटे, अशा असंख्य सहकारी मित्रांनी मध्ये माझी त्यांची मीटिंग झाली आणि त्यात दादा पाटील फराटे, राजेंद्र कोरेकर त्या सगळ्या ग्रुपनी ठरवलं। तर मी त्यांना सांगितलं की मी एका मेळाव्याच्या निमित्तानं, शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये जाणार आहे, तुम्हाला तसा जवळ पडेल, तुम्ही तिथे या, कारण उद्यापासून माझं पुन्हा अधिवेशन सुरू होत आहे। सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 5 दिवस अधिवेशन चालणार आहे। मग विलंब न करता आपण आलं तर आम्ही तुमचं स्वागतच करू। आणि मी दादा पाटील फराटे, राजेंद्र कोरेकर आणि त्यांच्याबरोबरच्या असंख्य सहकाऱ्यांचं, स्वप्नील देसाई यांच्या कर्जतचे, त्यांचं सगळ्यांचंच मनापासून स्वागत करतो। आपण सगळेजण मिळून उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करणं, सर्वसामान्य शेवटच्या माणसापर्यंत त्या पक्षाला पोहोचवणं, सर्व जाती धर्माच्या लोकांना हा पक्ष आपलासा वाटावा या पद्धतीने कृती करणं, न्याय देणं, कुणावर अन्याय झाला तर त्या अन्यायाला वाचा फोडणं, अशा पद्धतीचं काम करू। संस्था आपण चालू, कारण तिथला आता घोडगंगा सहकारी साखर कारखाना रावसाहेब दादा पवारांचं नाव तिथं दिलेलं आहे। आज खूप अडचणीमध्ये आज कारखाना बंद पडलेला आहे। कधी कधी काही लोकांनी जर कारखान्याकडे लक्ष नाही दिलं तर फार दुरावस्था होती आणि त्याची जबरदस्त किंमत तिथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला मोजावी लागते। महाराष्ट्रात काही भागामध्ये ते घडतंय, माझ्यासारख्या शेतकऱ्याला वाटतं की हे घडू नये, त्याकरता आमच्या परीने जिथे जिथे मदत करता येईल, इथं आता एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही देखील त्यांचा एक घटक म्हणून राष्ट्रवादी सामील झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण आपली विचारधारा सोडलेली नाहीये, परंतु सहकार खातं आपल्या दिलीप वळसे पाटील साहेबांच्याकडे अनेक वेगवेगळ्या मार्केट कमिटी असतील, सहकारी संस्था असतील, याच्यामध्ये चढ उतार येत असतात, त्याच्यातनं शेवटी मार्ग काढायचा असतो। आणि हीच गत आपल्या इथं थेऊर कारखान्याची झाली, कारखाना बंद, पण निवडणूक लागली तरी देखील बऱ्याचशा लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेत, अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने कायद्याने दिलेला आहे, त्याबद्दल जास्त टीका टिप्पणी करणं मला उचित वाटत नाही। पण एक संस्था चांगल्या चालाव्यात हीच आमच्यासारख्याची भावना आहे आणि निश्चितपणे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात ह्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक बळकट होण्याच्या करता आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या महायुतीचा जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवाराला चांगल्या मताधिक्याने विजयी करण्याच्या करता त्यांचा पाठबळ निश्चित मिळेल। त्यांची आजपर्यंतची जी राजकीय वाटचाल आहे, त्यांचे लोकांशी असणारे संबंध, लोकांशी असणारा
एक मनमिळावू स्वभाव अशा पद्धतीनं त्याच्यात बेरीजच आपली निश्चितपणे झालेली आहे आणि म्हणून त्या गोष्टीचं समाधान माझ्यासारख्याला आहे। रोज कुठल्या ना कुठल्या भागामध्ये जातो त्यावेळेस अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करतात। एक त्यांना वाटतं की हा पक्ष पुढं सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल, शेतकऱ्याला न्याय देईल, अशा प्रकारचा एक विश्वास त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून ते या बाबतीमध्ये हे घडतंय। मित्रांनो, माझ्या आधी तशी भाषणं कमीच झाली। प्रास्ताविक आपल्या अध्यक्ष महोदयांनी केलं, हनुमंतरावांनी तालुक्याचे अध्यक्ष म्हणून, प्रदीपनं जिल्ह्याचे अध्यक्ष या नात्याने गारटकर साहेबांनी भाषण केलं, दत्ताबाबांनी साधारण काय कामं केली त्याचा वापर केला, पुढे काही आपण करू पाहतोय ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि माझं भाषण बाकीचं थोडंसं भाषणाला फाटा देण्याचं कारण मला अर्जंट इथनं मुंबईला जायचंय कारण कॅबिनेट लागलेली आहे। आज चहापानाचा कार्यक्रम असतो, प्री कॅबिनेट आहे, कॅबिनेट आहे, प्रेस कॉन्फरन्स आहे, उद्यापासून अधिवेशन होणं, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रमुख लोक एकत्र बसून साधारण विरोधकांची स्ट्रॅटेजी काय राहील, त्याच्यामध्ये आपली भूमिका काय राहिली पाहिजे, त्याच्या संदर्भात या अधिवेशनाच्या निमित्तानं राज्यातल्या जनतेला देखील आपल्याला उत्तर देता येतं, काय आम्ही करतोय, काय मार्ग काढतोय, कसा त्याच्यातनं पुढे चाललेलो आहे, याकरता हे अधिवेशन देखील महत्वाचं असतं आणि त्याच्यावर थोडीशी मला घाई आहे। मी सकाळी लवकर आलो होतो परंतु बाकीची सगळी कामं केली। आपल्या इथं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं एक चांगली वास्तू उभी करण्याचा निर्णय दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरे, रमेश थोरात, आमचे दत्ताबाबा भरणे या सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे। साधारण पूर्वीची जागा ही मेन रोडला आहे, तिथं 25/12/78 ती जागा आपण घेतलेली होती, तिथं आता जवळपास 3000 चौरस फुटाची जागा, बांधकाम आता 10,000 चौरस फुटाचं आहे। आता तळमजला आहे, पहिला दुसरा मजला आहे आणि प्रत्येकी 3000 स्क्वेअर फीटचं तिथं बांधकाम होतं। आम्ही मात्र आता ती इमारत 78 आणि 22 2000 आणि हे 23 वर्ष 24 धरा, परंतु जवळपास 45-46 वर्ष होऊन गेली। आता आपण 7400 स्क्वेअर फीटची इमारत बांधतोय, त्याच्यातनं एकूण FSI 8700 स्क्वेअर फीटचा मिळतोय। इस्टिमेट 1,83,00,000 आहे, टेंडर 1,81,00,000 रुपयाचं आहे आणि एक चांगलं वास्तू माझ्या इंदापूर शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी आपण त्या ठिकाणी उभी करतोय आणि आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सगळ्यांनाच मदत करणारी बँक आहे। अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आम्ही आपल्या लोकांच्या करता करतोय, त्याच्यामध्ये शैक्षणिक कर्ज 40 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या मुलांच्यासाठी आपण देतोय। पूर्वी त्याचा कर्जाचा व्याजाचा दर 11% होता, परंतु मध्ये आम्ही तो 6%वर आणला। आमच्या गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत, त्यांना कमी व्याजाने कर्ज पुरवठा मिळाला पाहिजे म्हणून 6% व्याज, बाकीचा व्याजाचा भुर्दंड पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्वतःच्या नफ्यातनं सहन करते। त्याच्यामध्ये 1 लाख रुपयाला 5% सवलत म्हणजे 5000 रुपये आपण सवलत देतो, 40 लाख रुपयाला वर्षाला 2 लाख व्याज सवलत दिली म्हणजे जवळपास 4 वर्षाच्यासाठी कर्ज असेल तर 8 लाख रुपयाची व्याजामध्ये सवलत मिळते। ही गोष्ट देखील माझ्या शेतकरी बांधवांनी आणि तरुण तरुणींनी लक्षामध्ये घ्यावी। बळीराजा कर्ज पुरवठा योजना आपण आणली, 7.5 लाखापर्यंत कोणालाही वैयक्तिक कारणाकरता कर्ज आपण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतनं देतो। त्याच्यामध्ये गृह कर्ज फक्त 8% व्याजाने, राष्ट्रीयकृत बँकांच्या पेक्षा आपला व्याजाचा दर बाबांनो कमी आहे, कारण ही शेवटी तुमची बँक आहे, जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची बँक आहे। महिला बचत गटाला देखील महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, आर्थिक सक्षम व्हावं, त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून वस्तू तयार कराव्यात, खाद्यपदार्थ तयार करावेत, बाजारपेठ त्यांच्याकरता शोधावी, त्याच्याही करता वेगवेगळ्या भागात आम्ही स्टॉल देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना फक्त 4% व्याजाने कर्ज पुरवठा आपण करतो आणि शेतकऱ्याला अर्थातच पीक कर्ज 0% व्याजाने, त्याचा पण जो भार आहे तो आपला पुणे जिल्हा बँक त्या ठिकाणी उचलते। अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण त्या बँकेचं प्रतिनिधित्व करत असताना ही बँक पण नावारूपाला राहिली पाहिजे
आणि तुम्हाला सगळ्यांना सर्वसामान्यांना त्याची मदत झाली पाहिजे अशा प्रकारे या सगळ्या गोष्टीचं आपलं काम चाललंय। आता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जवळपास 2.25 कोटी रुपयाच्या इमारतीचं भूमिपूजन झालं असं देखील मी या निमित्तानं जाहीर करतो। मित्रांनो, साधारण मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो। एक गोष्ट खरी आहे, मध्ये काही राजकीय भूमिका घेतल्यानंतर माझं इथं येणं झालेलं नव्हतं आणि मी प्रदीप गारटकर, हनुमंत, दत्तामामा या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना, अनेक जण आहेत, मी सगळ्यांची नावं घेत नाही, त्यांना सांगितलं की ठीक आहे मी आता येऊन जातो। त्याच्या संदर्भामध्ये मी आज तुमच्या सगळ्यांना भेटायला आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची निश्चितपणे भूमिका आहे। मित्रांनो, गेले काही दिवस इथं मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा कार्यकर्त्या मेळाव्याच्या निमित्तानं येतोय, कारण त्याच्यात घरातून सुरुवात करून मला नंतर राज्याच्या प्रचाराला बाहेर पडायचंय। महायुतीचं आपल्याला जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे। एनडीए मध्ये भाजप आहे, शिवसेना शिंदे गट आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, आरपीआय आठवले साहेब आहेत, बाकीचे अनेक सहकारी आहेत आणि त्याच्यातून तिसऱ्यांदा या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे। त्याकरता त्यांच्या विचाराचा एक एक खासदार निवडून गेला पाहिजे। मित्रांनो, मी आता दत्तामामाचं तुम्ही भाषण ऐकलं, पोट तिडकीनं सांगण्याचा प्रयत्न करत होता। मी देखील अनेक वर्ष आज बारामतीकरांचं 33 वर्ष प्रतिनिधित्व करतोय। दरवर्षी दर 5 वर्षांनी मी तिथं काम करत असताना बारामतीकरांना विचारा, इंदापूरकरांना तुम्हाला बारामती काही लांब नाही। दर 5 वर्षांनी मी केलेली कामं त्याच्यापेक्षा भर पुढच्या 5 वर्षामध्ये जास्त पडते, त्याच्या पुढच्या 5 वर्षात अजून भर पडते। माझी सुरुवातीची कारकीर्द आताची ह्या शेवटच्या टप्प्यातली आताची चालू असलेली कारकीर्द तुम्ही जर पाहिलं तर साधारण आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदांनी राहावं, कुठल्याही समाजाने, कुठल्याही धर्माने, कुठल्याही जातीनं दुसऱ्याचा राग करू नये, दुसऱ्याच्या संदर्भामध्ये वेडवाकडं बोलू नये। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला 18 पगड जातीला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली हे 350 वर्षापूर्वी त्यांचा राज्याभिषेक झालेला आज आपण साजरा करतो आणि त्याच्या आधीपासून त्यांनी त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करायला सुरुवात केली, मावळ्यांना एकत्र केलं आणि सगळ्यांना त्यांनी बरोबर ठेवलं, म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं। तशा पद्धतीनं माझ्या बारामती इंदापूर हा पट्टा म्हणजे आपला होम ग्राउंड आहे। आज आम्ही जे काही आहोत ते इथल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला गेल्या काही निवडणुकीमध्ये जे पाठबळ दिलं, इथल्या वडीलधाऱ्यांनी आम्हाला जे आशीर्वाद दिले, आया बहिणींनी बहिणीच्या नात्यानं किंवा वडीलकीच्या नात्यानं आम्हाला जो विश्वास दिला आणि सगळ्यांनीच आम्हाला भरभरून, मला तर तुम्ही 91 साली एवढी मतं दिलेली होती खासदारकीला की मीच आश्चर्यचकित झालो की इंदापूर तालुक्यामध्ये तसं त्यावेळेस माझं काही काम नव्हतं। थोडा बहुत मी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा गोलब साहेबांच्या नेतृत्वाखाली डायरेक्टर होतो, पण तसा तुमचा माझा जास्तीचा संबंध नव्हता। ही पूर्वीची घटना आणि त्याच्यानंतर मात्र सातत्याने तुम्ही जिल्हा परिषद आम्हाला देण्याच्या करता मदत केली, तुम्ही त्या ठिकाणी जिल्हा बँक सातत्याने आमच्या ताब्यात ठेवली, तुम्ही जिल्हा दूध संघ ताब्यामध्ये ठेवला, तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका 25 वर्ष ताब्यात दिली, 10 वर्ष पुणे महानगरपालिका ताब्यामध्ये दिली, अनेक वर्ष या जिल्ह्याचं पालकमंत्री पद तुम्ही मला दिला, आज पण मी पालकमंत्री आहे। त्याच्यामुळं सुरुवातीला 40 कोटी रुपयाचा वार्षिक आराखडा हा आता पुढच्या वर्षी म्हणजे आता मी अर्थसंकल्प जून जुलैला सादर करीन, 40 कोटीचा मी राजकारणात आलो त्यावेळेचा वार्षिक आराखडा इंदापूरकरांनो 1250 कोटीला दिला, 1250 कोटी। मगाशी दत्तामामा सांगत होते किंवा माझ्या इंदापूरकरांनी अनेक निवेदन मला दिली की दादा इथं हे काम करा, तिथं ते काम करा, ह्याच्याकरता निधी द्या, अनेक प्रकारच्या अडचणी पण सांगितल्या। काही गोष्टी मी ताबडतोब माझा डेप्युटी कलेक्टर प्रायव्हेट सेक्रेटरी हनुमंत पाटील त्यांना सूचना दिल्या
ज्या मला मुंबईला जायच्या काम आहेत ते आता मी माझ्याबरोबर मुंबईला घेऊन जाणार आहे. मित्रांनो, मी कामाचा माणूस आहे. मला विकास आवडतो. विकास झाला पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्याकरता मी सतत प्रयत्न करत असतो. मी कुठेही महाराष्ट्रामध्ये गेलो तर कुठं काय चांगलं आहे आणि मग ते आपल्या भागामध्ये आणलं तर काय होईल त्याबद्दलचा मी सतत लक्षामध्ये ठेवत असतो. आपला हा सर्व पट्टा मेहनती लोकांचा आहे, मेहनती कार्यकर्त्यांचा पट्टा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागं आणि पक्षाच्या विकासाच्या धोरणांच्या मागं इथला कार्यकर्ता नेहमीच उभा राहिलेला आहे. इथल्या तालुक्याला उजनीचं बॅकवॉटरचं पाणी मिळतं. खडकवासल्याच्या पाण्याचं जरा अडचण झाली त्याचा उल्लेख आमच्या दत्तामामांनी केला. कारण वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर पहिलं पाणी आता आमच्या पुण्याला प्यायला द्यावं लागतं. पावलेचं पाणी आपल्या पिंपरी चिंचवडला द्यावं लागतं. मित्रांनो, यंदा दुष्काळी परिस्थिती 40 तालुके दुष्काळी जाहीर केलेले. माझ्या माहितीप्रमाणे इंदापूर तालुका पण दुष्काळी आहे, आज जाहीर झालेला. तरी इतकी तशी बघितलं तर तारेवरची कसरत होती. मित्रांनो, मी काल 7 कालवा सल्लागार समिती केल्या. भामा आसखेड, शास कमान, निरा डावा कालवा, निरा उजवा कालवा, कुकडी, घोड एवढ्या सगळ्या कालवा सल्लागार समित्या केल्या. पण मलाही कळतं, कारण माझी पण जात शेतकरी आणि तुमची पण जात शेतकरी आहे. शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे. ते पाणी मिळत असताना माझ्या शहरी भागावर पण अन्याय होऊ नये या पद्धतीचं नियोजन, पाऊस कमी पडलेला असताना, धरणात पाणी कमी असताना जर आपली माणसं तिथं बसल्यानंतर काय घडू शकतं हे आपल्याला ह्याच्यातनं समजतंय. आणि काल अतिशय व्यवस्थितपणे मी मीटिंग सकाळी मला वाटतं 8ला का 9ला सुरू केली, 8ला सुरू केली. 8 ते साधारण 10-11 पर्यंत ती सगळी मीटिंग संपवली आणि त्याच्यातून आपल्याला एकच पाणी मिळत होतं. परंतु आम्ही सगळ्यांनी मिळून हे दुसरंही पाणी आम्हाला उन्हाळी मिळालं पाहिजे याबद्दलची भूमिका घेतली. मित्रांनो, शेवटी मलाही कळतंय की कामं झाली पाहिजे. आज माझं लाकडी निंबोडी अनेक वर्ष मी प्रयत्न करतोय, अनेक वर्ष दत्ता प्रयत्न करतोय. तुम्ही सगळेजण सांगताय. आज आता 10 गावं माझ्या इंदापूर तालुक्यातली, 7 गावं माझ्या बारामती तालुक्यातली, 17 गावांची लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना 348 कोटीची प्रशासकीय मान्यता दिली. किती? 348 कोटी. 229 कोटीचं टेंडर काढलं, काम सुरू झालं. 119 कोटी भूसंपादन, रस्ते आणि इतर गोष्टींच्या करता. त्या कामातनं ज्या माझ्या शेतकऱ्याचं भूसंपादन करावं लागेल त्याला वाऱ्यावर न सोडता त्यांच्या कामाच्या करता 119 कोटी रुपयाची तरतूद केली. बऱ्याचदा व्हायचं काय, उपसा सिंचन योजना व्हायची, धरण व्हायचं आणि लोक आजपर्यंत पुनर्वसन करून अक्षरशः 2-2, 3-3 पिढ्या महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये त्याच्यामध्ये अडचणीत आलेले आपण सगळ्यांनी पाहिलेलं. आणि म्हणून हे देखील एक फार मोठं काम आपण आपल्या इंदापूर तालुक्याच्या करता आणि जिथं जिराज भाग होता त्या लोकांनी लाकडी निंबोडी आणि बाकीच्या भागातल्या लोकांनी खाली कॅनॉलच्या तिकडं विहिरी काढल्या आणि वर पाणी आणलंय. परंतु कॅनॉल आटला तर त्या विहिरीला पाणी आहे का? नाहीये. सायपण करायचं, ते काय काय करायचं ते आता सगळं आपल्याला अंडी पिल्लं माहिती आहे, कारण मी पण त्याच्यातलाच आहे आणि तुम्ही पण त्याच्यातलेच आहात. त्याच्यामुळं आपल्याला मी जे काही अधिकाऱ्यांना सांगायचं ते सांगतो. आमचा लोकप्रतिनिधींचा हाच प्रयत्न असतो की आपल्याला कडक जे पद आहे त्या पदाचा उपयोग आपल्या जनतेला झाला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांच्या फळबागा असेल, त्यांचा ऊसाची शेती असेल, कसल्याही प्रकारची शेती असेल. आज आता बाबरस मध्ये आपले वारले त्यांच्या मुलाला भेटायला गेलो. तो म्हणला की दादा मी आता 1 एकर जांभळ लावलेलं आणि बरे पैसे त्याला मिळतात. सांगायचं तात्पर्य की थोडं आपण चौकस राहायला पाहिजे. ग्राहकाची काय डिमांड आहे, काय पिकवलं तर ते विकलं जाईल, जे विकेल ते पिकेल, अशा प्रकारची भूमिका मागे आम्हीच लोकांनी घेतली होती. आणि त्याच्यातूनच जनतेला सांगितलं होतं आम्ही बियाणं चांगलं देऊ, आपलाच कृषी मंत्री धनंजय मुंडे, आम्ही औषधं चांगली देऊ, आम्ही खतं चांगली देऊ, सेंद्रिय शेती कशी करायची ते सांगू, आम्ही चांगल्या प्रकारची अवजारं यंत्रसामुग्री द्यायला क्रॉस सबसिडी देऊ.
शेततळी देऊ, विहिरी देऊ, विजेची कनेक्शन देऊ. आता लाईट दिवसा कधी आठवड्यातनं दिवसात निम्मे दिवस आणि निम्मे दिवस रात्री असते. सोलरवर आम्ही आता वीज द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यातनं दिवसभर सूर्य उगवला पंप चालू, सूर्य मावळला पंप बंद. उद्या बिबट्या आला, विंचुकाटा आला, काही घाईची कारण नाही. नाहीतर आता रात्री जावं लागतंय. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या माझ्या शेतकऱ्याला होतात आणि म्हणून त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा ह्या पद्धतीनं आम्ही मित्रांनो मार्ग काढतोय. राष्ट्रवादी पक्षानं कायम राष्ट्र पुरुषांचं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेतलेली आहे. 2 दिवसापूर्वी मी छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरला होतो. तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मी अनावरण केलं. दत्ताबाबा पण येणार होता, पण त्याच्याकडे काहीतरी घटना घडली, त्याच्यावर तो येऊ शकला नाही. नाहीतर तो, मी, सतीश चव्हाण असे काही सहकारी मित्र आम्ही तिथं होतो आणि होळकरांचे 13वे वंशज ते तिथं आलेले होते. अशा पद्धतीनं तिथं लोकाभिमुख राज्यकारभार आदर्श हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पण आहे. त्यांनी केलेल्या बारव, त्यांनी केलेल्या विहिरी, त्यांनी केलेलं त्या काळातलं काम आज देखील आपल्याला त्यामध्ये आठवणीत आहे. छत्रपती शिवरायांच्या साथीला त्या काळामध्ये मावळे होते. त्या मावळ्यांच्या साथीनं जे काही महाराजांनी स्वराज्य उभं केलं, तसाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सर्वांच्या आणि कार्यकर्त्यांच्या साथीनं आपल्याला त्या ठिकाणी उभा करायचा. मित्रांनो, राजकारण तसं बघितलं तर नदीच्या पाण्यासारखं प्रवाही असतं, हे आपण सर्वजण जाणता. राजकारणात कधी कधी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात, याची तुम्हाला सर्वांना जाणीव आहे, देशाला जाणीव आहे. आपल्या इतिहासामध्ये सुद्धा गटातटाचं राजकारण वेळवेळेनुसार झाल्याचे दाखले. 2019ला देखील आपली विचारसरणी जुळत नसताना देखील आपण त्यावेळेस शिवसेनेबरोबर गेलेलो होतो महाविकास आघाडीमध्ये. खरं तर त्याही वेळेस भारतीय जनता पक्षाने आपल्याला सांगितलेलं होतं की आपण एकत्र मिळून सरकार करू. 2 पक्षाच्या आघाडीत आपल्याला कदाचित सत्तेचा वाटा जास्त मिळाला असता. यात कार्यकर्त्यांना देखील वेगवेगळी पद्धत देता आली असती. त्याच्यामध्ये पक्षाने मात्र त्यावेळेस वेगळी भूमिका घेतली आणि सर्वांनी तो निर्णय त्यावेळेस मान्य केला. मी अगोदर सुद्धा सांगितलं, आज देखील तुम्हा कार्यकर्त्यांच्या समोर मी आवर्जून माझा घरचा भाग म्हणून सांगू इच्छितो की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी त्यांच्या विभागामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. आपल्या आमदारांना देखील मी स्वतः मतदारसंघात विकास कामाकरता निधीचं पाठबळ दिलं आणि अचानक शिवसेनेतला अंतर्गत संघर्ष आणि त्याच्यातून एकनाथराव शिंदेंनी अनेक आमदार अनेक मंत्र्यांना घेऊन ते बाहेर पडले आणि त्याच्यातून आपल्या कामांना खीळ बसली. तुम्ही दत्ताला विचारा, इथल्या काही कार्यकर्त्यांना विचारा. मध्ये 1 वर्षाच्या काळामध्ये आपण सत्तेमध्ये नव्हतो, त्यावेळेस निश्चितपणे विकास कामं थांबली होती. स्टे मिळालेले होते, निधी मिळायला मर्यादा आलेल्या होत्या आणि आपलं मतदारांचं त्याच्यात नुकसान होत होतं. यावर मी आणि इतर सर्व मंत्र्यांनी भूमिका घ्यायचं ठरवलं. ते लोकांच्या कामाच्या दबावातनं कार्यकर्त्यांचे आमदार यायचे. दत्ताला विचारा, सगळ्याच्या सगळ्या आमदारांनी पत्र दिलेलं होतं, सगळ्यांच्याच आहे. आज देखील त्याची एक कॉपी माझ्याकडे. पण मला आता त्या खोलात जायचं नाही, तेच कशाला उगाच बसायचं. आता जनतेचा विकास, लोकांचे प्रश्न आणि त्याकरता केंद्रामध्ये 65% भारतातल्या जनतेचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी साहेब 3ऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत. त्यांनी त्या दिवशी आपल्या वाराणसीला सांगितलं, माझ्या 2 टर्म तुम्ही बघितल्या, आता 3री टर्म बघा. असं काम करून दाखवतो की सगळ्यांना त्या ठिकाणी आश्चर्य वाटेल, इतकं उत्तम काम करून दाखवतो. आणि त्यांच्याकडे व्हिजन आहे, त्यांच्याकडे सकाळपासून उशिरापर्यंत काम करण्याची ताकद आहे. परदेशात गेले तरी आल्यावर जेटलॅग वगैरे नाही, लगेच कार्यक्रम सुरू. मी पण त्यांच्याबरोबर महाराष्ट्रात काही कार्यक्रमाला फिरतो. सकाळी कार्यक्रम सोलापूरचा, दुपारी कार्यक्रम कर्नाटकचा, संध्याकाळी कार्यक्रम तामिळनाडूचा आणि रात्री पुन्हा दिल्लीला. आज नॅशनल हायवे झालेले,
पूर्वी असे हायवे होत नव्हते. तिथं आता वंदे भारत ट्रेन सुरू झालेली. किती कमी वेळात मुंबईतनं पुण्यातनं आपण सोलापूरला जातो, मुंबईतनं नाशिकला जातो. अशा कितीतरी ट्रेन सुरू करायच्या. परवा पुण्याचे तर सगळेच्या सगळे स्टेशन चकाचक करण्याचा निर्णय झाला. का झालं की आपल्या विचाराची लोक तिथं असली पाहिजे. आज दत्ताभाऊ 10 वर्ष का काम करू शकला? मागच्या 5 वर्षात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या काळात दत्ताभाऊकडनं झालेली कामं आणि नंतरच्या काळामध्ये झालेली कामं तुलना करा, तुम्हालाच कळेल. शेवटी आपला लोकप्रतिनिधी हा सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा गेला तर मित्रांनो, आम्ही इथं एवढा निधी देतो तर केंद्र सरकार कितीतरी पटीनं जास्त निधी देऊ शकतो. मोठा उद्योग आपण आपल्या भागात आणू शकतो, मोठे प्रकल्प आपण आणू शकतो, मोठ्या केंद्राच्या योजना आपण आणू शकतो. आपण हक्कानी मोदी साहेबांना सांगू शकतो की मोदी साहेब, तुमच्या विचाराचा खासदार दिलेला आहे, आता आम्हाला हे काम मंजूर करून द्या. ती जबाबदारी मी घेईन ना, तुम्ही का काळजी करताय? त्याच्यामध्ये अमित शाह साहेबांना भेटी. माग प्रशांत काटे इथं बसलाय चेअरमन, त्याला विचारा. अमोल व्हाईस चेअरमन आहे. अहो, कितीतरी वर्ष आपल्यावर इन्कम टॅक्सची टांगती तलवार होती. 20-25 वर्ष आपल्याला काढता आली नाही. आम्ही जायचो, फायनान्स मिनिस्टरला भेटायचो, प्रणव मुखर्जी असायचे, AK अँथोनी असायचे, वेगवेगळे मान्यवर तिथं आपले पी चिदंबरम असायचे आणि ते म्हणायचे ठीक आहे, तात्पुरतं वसुली करायचं थांबवतो. पण टांगती तलवार हल्ली नाही. अमितभाई आले, अमितभाईंना शिष्टमंडळ भेटलं. 30 वर्षाचा प्रश्न 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना भरावे लागले असते, सगळं माफ करून टाकलं. आणि आता इथून पुढे FRP पेक्षा जास्त भाव दिला, इन्कम टॅक्स नाही, FRP पेक्षा जास्त भाव देतील. माळेगाव सोमेश्वरनी दिले, चेअरमननी जायचं, साखर आयुक्ताला भेटायचं, साखर आयुक्तांनी बघायची बॅलन्स शीट बरोबर आहे का, त्यांना भाव देता येतो का, कर्ज न काढता देता येत ना, कारखान्याने चाललाय ना, जर मंजूर. इन्कम टॅक्स नाही. धमाकाळी ताकद असावी लागते काम करायला, म्हणून हे घडतंय. त्याच्यामध्ये आता सहकारामध्ये पण त्यांनी लक्ष घातले, त्याच्याबद्दल देखील वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्यांच्यामध्ये. मित्रांनो, मी आपल्याला सांगतो, खरं तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व भागामध्ये कशी मदत करता येईल त्याबद्दल आम्ही प्रयत्न करत होतो. आता आम्ही जो निर्णय घेतला तो संघटनेसाठी आणि कार्यकर्त्यांच्यासाठी हा निर्णय तुमच्या पाठबळावर घेतलेला. तुम्ही कुठेही भावनिक होऊ नका, आपल्याला काम करायचं. मागचा काळ वेगळा होता, त्या काळात आपण ज्यांना ज्यांना साथ द्यायला पाहिजे ती साथ दिली. आताचा काळ वेगळा आहे. आज विरोधकांच्या मध्ये एक वाक्यता नाहीये, 4 दिशेला 4 तोंड आहे. मित्रांनो, असंच इंदिरा गांधींचा पराभव करण्याच्या करता सगळे एकवटले. जयप्रकाश नारायण एक चांगलं व्यक्तिमत्व, परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार आलं. लाटच अशी आली की काही काही उमेदवार घरात दुपारी झोपले होते, त्यांना मामलेदारनी तहसीलदारनी फोन केला, साहेब या सर्टिफिकेट घ्यायला तुम्ही आमदार झालाय. खोटं नाही सांगत, मला त्याच्यातले कितीतरी आमदार त्यावेळेस भेटले होते. दादा, आम्हाला माहिती नव्हतं, 78 ची गोष्ट सांगतो मी. आणि ते आमदार झाले का तर ती ताकद तुमच्या प्रत्येकाच्या पवित्र मतामध्ये. तुम्ही जे बटन दाबाल ती व्यक्ती निवडून येऊ शकते, आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. आणि म्हणून मित्रांनो, आज मी गेले 25, 30, 35 वर्ष काम करतोय. मला आता सगळ्या गोष्टीची जाण झालेली आहे. मी कुठल्याही कामामध्ये तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. काही आपल्या इथं द्राक्ष बागायतदार आहेत, अचानक त्या ग्रेप इंडस्ट्रीने सांगितलं आम्ही द्राक्ष घेणार नाही. मी मुंबईला मीटिंग बोलवली, त्या लोकांना बोलवलं. ती परदेशी कंपनी आहे, परंतु सरकारमध्ये असताना एक्साईजच्या लोकांना सांगितलं त्यांना बोलून घ्या. त्याच्यामध्ये सुला वाईनवाल्यांना बोलवलं.
आणि त्यांना सांगितलं माझ्या इंदापूर बारामती तालुक्यातली बेंगलोर द्राक्ष घेतली पाहिजे. घेतली, भाव पण वाढून दिला. बाळासाहेब दिला की नाही? ह्याच्यामध्ये कुणाला बाकीच्यांना जमलं नाही. मी म्हणतो ना, प्रत्येकाचा काळ असतो. आया बहिणीनं 4 दिवस सासूचे असले तर 4 दिवस सुनेचे येतातच ना, का नाही येत? तसंच आहे. आता 4 दिवस सासूंचे गेलेत, आता सुनांचे दिवस आले. अर्थात तुम्ही बटन दाबलं तर दाब तेवढं नको दाबू, हळू. कुठेही दाबताना कुणाला काळं निळं करू नको. हे आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगते. जरा मला बोलणारा मर्यादा आहेत. समोर कार्ट बसलंय, माग बायको बसली. ती दोघं नसती तर तुम्हाला सांगितलं असतं. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ दे, आपण घरात बोलतोय. नाही तर पुन्हा ब्रेकिंग न्यूज यांची सुरू. ब्रेकिंग न्यूज. मित्रांनो, आपल्याला विरोधाला विरोध करून राजकारण करायचं नाही, या मताचा मी आहे. आम्ही कार्यकर्त्यांना तुमची काम करायला सत्ता नाही अशी कारणं देऊ शकत नाही. उद्या मी सांगितलं हे नाही बाबा सत्ता नाही, आज सत्ता नाही तर मग तुम्ही काय करता, हे लोकांना सांगता कामा नये. आणि त्याच्यामुळं लोकांचे प्रश्न समजून घेणं आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणं हे आम्हा लोकप्रतिनिधींचं काम असतं. आणि याकरता समोरून सन्मानाने कोणी सत्तेत सामील होण्याचा विचारात असेल तर का नाही आपण त्यामध्ये सहभागी व्हायचं. कार्यकर्त्यांचा विचार आणि लोकांच्या असणाऱ्या आमच्यासारख्या नेत्यांना अशा प्रकारचा विचार करावा लागतो. मी राजकारण करताना कधी जातपात बघितली नाही, सगळ्यांना माहिती आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण तर कधीच केलं नाही. हा माझा तो त्याचा हे माझं धोरण नाही. हा सर्वांना बरोबर घेऊन जाणं आणि त्या ज्याच्यात धमक आहे त्याला संधी देणं हेच माझं धोरण आहे. मित्रांनो, निवडणूक हे विचाराचं तसं बघितलं तर युद्ध असतं आणि प्रत्येक पक्ष हे युद्ध कार्यकर्त्याच्या बळावर लढतो. कार्यकर्ता आमचा कणा असतो. आम्ही किती वल्गना केल्या आणि आमच्या मागे कार्यकर्तेच नसले तर काही आम्हाला समाजामध्ये किंमत नाही. परंतु आम्ही कार्यकर्त्यांनी आम्हाला उचलून धरलं तर समाजामध्ये देखील आम्हाला मान सन्मान त्या ठिकाणी मिळत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील इंदापूर तालुक्यात सातत्याने सत्तेच्या माध्यमातून पाठबळ देत विविध गोष्टींना त्या ठिकाणी आपण मदत केली आणि एक चांगल्या पद्धतीनं कामं इथं घडून आणली. यात तुम्हा सर्वांचं योगदान आहे हे कदापि विसरणार नाही. मात्र हे सर्व आम्ही करू का शकलो तर तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्यामुळे. हे पक्ष मोठा होतो तो हा कार्यकर्त्यांच्या जीवावर होतो, त्यांच्या मेहनतीवर होतो, त्यांनी गाळलेल्या घामावर होतो. याची आम्हा सर्व सहकार्यांना जाण आहे. आणि त्याच्यामुळं राष्ट्रवादी पक्ष हा त्याच्या स्थापनेपासून 2014 ते 19चा काळ सोडला तर सातत्याने कायम सत्तेत राहिला आहे. याचं सारं श्रेय हे त्या भागातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचं काम करत असतो. अशा कितीतरी गोष्टी मी आपल्याला सांगू शकतो. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये मी आवर्जून महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो, देशाचं नेतृत्व सक्षम नेत्याच्या हाती आज आहे, हीच गॅरंटी आहे. मोदी साहेब म्हणतात ना की मोदींची गॅरंटी, आणि तशा पद्धतीने ते करतात. देश एका सक्षम नेतृत्वाखाली वाटचाल करत असताना देशातले नरेंद्र मोदी सरकार हे केवळ विकासाची पूर्ती करणारे सरकार आहे. कोविड काळात सुरू केलेली पंतप्रधान गरीब कल्याण योजना, गरीब जनतेला विचार करा, 80 कोटी जनतेला मोफत रेशन धान्य, मोफत 80 कोटी जनता. आणि त्याच्यामध्ये PM किसान सन्मान योजना, पंतप्रधान आवास योजना, ग्रामीण भागातील वर्गासाठी अर्थसहाय्य योजना, अशा अनेक योजना गोरगरिबांच्यासाठी केंद्र सरकारकडून कार्यान्वित आहे. आता तर त्यांनी सांगितलं की 4 कोटी लोकांना घर बांधायचा कार्यक्रम पुढच्या 5 वर्षात हातात घ्यायचा. किती? 4 कोटी.
मध्ये आम्ही सोलापूरला गेलो होतो, चंदन शिवे इथं आहेत, त्यांना विचारा. 30,000 लोकांना घर बांधणीचा कार्यक्रम चाललाय. 15,000 बांधून झाली. एवढी सुंदर घरं की पंतप्रधानांना देखील त्यांचे जुने दिवस आठवले आणि ते घरचा उल्लेख करत असताना त्यांचे डोळे पाणावले. तरी काहींनी राजकारण करावं. राजकारण कुठल्या स्तरावर न्यावं त्याला पण काही मर्यादा आहे. त्याचंही भान कोणाला राहिलेलं नाहीये आणि त्याच्यामुळं सामान्य जनतेला अन्न वस्त्र निवारा मिळतो हीच त्यांची गॅरंटी आहे. बाजारात विकण्यासाठी असणाऱ्या वस्तूला गॅरंटीची तारीख असते, मात्र विकास कामं करणाऱ्या नेतृत्वाला सामान्य जनता हीच गॅरंटी आहे, त्याला दुसऱ्या गॅरंटीची गरज नाही. यंदा पाऊस कमी झालाय, त्याच्यामध्ये तुम्ही बघा, अरे 2 महिने जोर टिकवायचं, 2 महिने. आजच सगळा जोर घालवला तर पुढं काय व्हायचं. बर थांब, आता थांब, मी तुझी नोंद घेतली. यंदा पाऊस कमी झाला, आम्ही नियोजन नीट केले. उजनीचं पाणी तर किती खाली गेले मित्रांनो. मी मागाशी सांगायचं राहिलो, मी काल आढावा घेत होतो, दत्ता होता, अनेक आम्ही लोकप्रतिनिधी होतो, अधिकारी सगळे टॉपचे होते. आपल्या इथं खडकवासल्यामधनं पाणी येताना कॅनॉलनी येतं आणि इतकी गळती आहे, 2.5 TMC पाणी वाया जातं. मी आता तिथं खडकवासल्यातनं डायरेक्ट फुरसुंगीला बोगदा काढायचं ठरवलंय आणि त्याला पूर्वीचा खर्च 300 कोटी होता, आता तो 1500 ते 1600 कोटी गेला. मी पुण्याला सांगितलंय, विक्रमकुमार कार होते, त्यांना म्हणालो की तुम्हाला पाणी पाहिजे, तुमचं पूर्वीचं पाणी आहे 5 TMC, नंतर आम्ही केलं 11.5 TMC, 6.5 TMC वाढवलं. तेव्हा ते पाणी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, ज्याचा दत्तानी मागाशी उल्लेख केला, ते ट्रीट करून आमच्या शेतकऱ्याला द्यायचं. ते बेबी कॅनॉल पासून आमच्या दौंड तालुक्यामध्ये काही भागात येते आज पण, परंतु काही क्रॉसिंग करण्याची गरज आहे. सोलापूर पुणे हायवे काम करताना तिथं खाली जी साईज ठेवायला पाहिजे होती पाणी जाण्याची वाढायची, ती कमी आहे आणि म्हणून तिथं जरा अडचण आलेली. ती अडचण आपल्याला सोडवायची. त्याच्यातून ते केलं तर 1500-1600 कोटी रुपये लागतात. मी त्यांना सांगितलं की आम्ही खडकवासल्यापासून फुरसुंगीपर्यंत जेवढा कॅनॉल आहे, दोन्ही बाजूचे रस्ते, जेवढी जमीन आहे ती सगळी आम्ही याला पुणे महानगरपालिकेला देतो. पुणे महानगरपालिकेने त्या बदल्यात आम्हाला दर वर्षाला 500 कोटी रुपये द्या. त्या 1,500 कोटीत आपला बोगदा होईल, आपलं 2-2.5 TMC पाणी वाचेल. आता जे काही चाललंय, आम्हाला साधारण इकडं पाणी आणायला 3.5 TMC पाणी लागतं. दौंड तालुका, बारामती तालुका, हवेली तालुका, इंदापूर तालुका, बरोबर ना. 3.5 TMC म्हणजे आपली पाळीला मदत होईल. त्याच्यामध्ये मुळशीचा दत्तानी सांगितलं ते सुरवेंचा अहवाल आलेला. त्याच्यामध्ये मी परवा मुळशी टप्प्यात 200 मीटिंग घेतली, त्याच्यात त्यांना पाणी नाही. टाटावाल्यांनी सांगितलं, अजित पवार 80% जमीन आमच्या ताब्यात आहे मुळशीच्या बॅकवॉटरची, 20% शेतकऱ्यांची जमीन तुम्ही आम्हाला घेऊन द्या. मी त्यांना म्हटलं चला आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीसांशी बोलतो, राज्य सरकारतर्फे त्या 20% जमिनीचा मोबदला त्यांचा भूसंपादन करतो. ते केलं तर 2 TMC पाणी वाढतं. 2 TMC पाणी तिथं वाढलं की त्याच्यातनं मुळशी आणि मुळशीचा हिंजवडी वगैरे तो सगळा भाग आहे, तो सगळा कव्हर होतो 2050 पर्यंत. अशा प्रकारचे. आणि आपलं उजनी दरवर्षी भरत नाही, पण मुळशी दरवर्षी भरतं. इतकी साईट चांगली आहे की धरण भरून दरवर्षी ओसंडून वाहत असतं. आणि म्हणून तिथं मागे आम्ही 1 TMC पाणी बोगदा करून घेतलं, ते तिथल्या गावांच्या करता घेतलं. आता तो प्रस्ताव आलाय, मी दत्ता आणि आम्ही सगळेच जण त्याच्या पाठीशी मागे लागणार आहे आणि त्या पद्धतीनं ते काम आपण करून घेणार आहे. कारण त्याच्यात इतका काही जमीन जात नाही आणि जेवढं पुनर्वसन करायचं ते चांगल्या पद्धतीनं समाधान होईल त्यांचं. कालच काही लोक मुळशीच्या माझ्या सभेमध्ये भेटले, ते म्हणले दादा आम्ही जायला तयार आहे, आम्हाला चांगली घरं द्या, चांगलं गावठाण द्या, चांगल्या सुविधा द्या.
18 का 19 नागरी सुविधा दिल्या की आम्ही त्या ठिकाणी जायला तयार आहे। या पद्धतीनं आपण ते काम करतोय। त्या संदर्भामध्ये साधारण माझा उद्याचे 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचा। आता आपलं सोमंतळी झालं, उद्धवचं बॅरेज झाला, तिकडचंही पाणी आणण्याचा आपण प्रयत्न करतोय, बोगदा आपला उरकत आलेला आहे। या पद्धतीनं पावसाचं पडणारं पाणी जास्तीत जास्त आपल्या आपल्या भागातच तळी भरण्याच्या करता, शेतीला देण्याच्या करता, त्याच्यामध्ये ह्या टनेलमध्ये त्या टनेलमध्ये टाकण्याच्या करता, ह्या खोऱ्यातनं त्या खोऱ्यात टाकण्याकरता, जसं भीमा खोऱ्यातलं पाणी सीना खोऱ्यामध्ये टाकलेलं आहे, तिकडचं आमच्या भोरचं नीरा खोऱ्यातलं पाणी आपण कृष्णा खोऱ्यामध्ये टाकलेलं आहे। अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी करू शकतो। म्हणून त्या प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे। मित्रांनो, मगाशी आरोग्याच्या बाबतीतला उल्लेख दत्तानी केला, त्यामध्ये पण केंद्र सरकार राज्य सरकारने फार महत्त्वाचे निर्णय घेतले। गरीबातल्या गरीब माणसाला देखील चांगल्या प्रकारे स्वतःचा उपचार चांगल्या दवाखान्यात करता आले पाहिजे। ह्या पद्धतीनं 5 लाखाचं विमा संरक्षण आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे। आणि त्याच्यातून आपण आपल्या इथं महिलांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालय उभं करण्याच्या करता मल्टी स्पेशालिटी रुग्णालय, त्याच्या संदर्भामध्ये दत्ताचं माझं सगळ्यांचंच आमचं लक्ष त्या बाबतीमध्ये आहे। त्याबद्दल पक्ष संघटना पण आपण सगळ्यांनी अधिक मजबूत करण्याचं काम केलं पाहिजे। आज सभा लय मोठी झाली, दादा लय जोरात बोलला, आता काही काळजीच नाही, असलं काय हनुमंत प्रदीप दत्ता मामा बाकीच्या सगळ्यांनी करता कामा नये। आज या मेळाव्याच्या निमित्तानं मला माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना एक गोष्ट सांगायची की परिस्थिती बदललेली आहे। आपण आता परिस्थितीनुसार बदलायला पाहिजे। आपली वेगळी भूमिका घेतली आणि ही भूमिका विकासाच्या दृष्टिकोन नजरेसमोर घेतलेली आहे। त्यामुळे फक्त इंदापूर तालुक्यापुरतच असा नाही तर सर्वच तालुक्याच्या कार्यकर्त्यांना, मला माझ्या जिल्ह्यातल्या 13 तालुक्याला सांगायचं, माझ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना सांगायचं की आपण सगळ्यांनी बोलताना जपून बोला। आपल्या सोबत आता अनेक सहकारी पक्ष खांद्याला खांदा लावून काम करतायत, त्यामुळे त्यांचा अवमान होईल, त्यांच्या भावना दुखवल्या जातील, त्यांना वाईट वाटेल असं कोणी बोलू नका, ही माझी तुम्हा सगळ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे। त्याच्यामध्ये बोलता बोलता तुमची जिल्हा परिषद, तालुका पंचायत, ग्रामपंचायत, साखर कारखाने इथली परिस्थिती वेगळी आहे। मागे देखील तुम्हाला आठवत असेल, महाविकास आघाडीमध्ये 1999 ते 2014 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारकी खासदारकीला एकत्र आघाडी करायची, पण जिल्हा परिषद आपण वेगळी लढवायचो, तालुका पंचायत वेगळी लढवायचो, ग्रामपंचायती वेगळी लढवायचो। अशा पद्धतीनं आपण लोकसभा विधानसभा एकत्र लढवणार आहोत। त्याच्यामुळे इथं भाजपचे नेते, भाजपचे कार्यकर्ते, त्याच्या संदर्भामध्ये आपण त्या बाबतीमध्ये त्यांची पण मदत घ्यावी लागणार आहे। त्यांनाही कुठला मुद्दा राहता कामा नये किंवा तुमची लोक आमच्याशी नीट बोलतच नाही, आमच्यावरच टीका करतात। त्याच्यामध्ये शिवसेना शिंदे गट तोही आपल्या बरोबर आहे, जिथं तिथं त्यांचे उमेदवार असतील तिथं राष्ट्रवादी त्यांच्या बरोबर आहे। या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे। आपण एक वेगळा उद्देश घेऊन पुढे वाटचाल करतोय। आपण आणि सहकारी पक्षात मतभेद होती, यासाठी अनेक लोक देव पाण्यामध्ये बुडून बसलेत, पण आपण सर्वांनी मतभेद होणार नाही, एकमेकांची मन दुखावली जाणार नाही, त्या दृष्टीने काळजी घ्यायला हवी अशी माझी तुम्हाला सूचना आहे। काही काही जण म्हणतात भाऊ भाऊ माझं लय जवळचा, राहुल राहुल तर आमच्या घरातला। आता हे सगळं ओळखायच्या बाबी आहे, मी त्यामध्ये कोणावर टीका टिप्पणी करत नाही, मी रोखठोक बोलणार आहे। मी तुम्हाला वाजून तुमचं विकासाचं काम दत्ताच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीने करून देणार आहे, त्याबद्दल आपण काळजी करू नका। उलट तुम्ही सगळ्यांनी इतर पक्षांच्या बरोबर म्हणजे एनडीएच्या घटक पक्षांच्या बरोबर त्यांना सुसंवाद ठेवा, त्यांना चहा पाण्याला बोलवा। आपला पक्ष कार्यालयात सहकारी पक्षाचे कार्यकर्ते यायला हवेत। तुम्ही सरकारी पक्ष कार्यालयाच्या मध्ये जायला काही प्रदीप गारटकरजी हरकत नाही। परवा भागात आपला मुळी
मुळीत त्या ह्याला महेश लांडेंच्या आपल्या ऑफिसला आलेले होते. त्या पद्धतीनं हे आपण लक्षामध्ये ठेवा आणि एकमेकाचा मान सन्मान ठेवा. कारण आपल्याला लोकसभेच्या जागा जास्तीत जास्त 400च्या पर्यंत आकडा आपल्याला घेऊन जायचा आहे. 400चा आकडा घेऊन जात असताना खूप चांगलं काम माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये पण झालं पाहिजे. इंदापूरकरांनो, मी खरोखरीच तुम्हाला सांगतो की पुढं राज्य सरकारच्या मदतीतनं एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं आणि केंद्राच्या सहकार्यातनं आपली अनेक कामं. आज काही दिवसापूर्वीच मला मामांनी आणि आज व्यापाऱ्यांनी सांगितलं की दादा, आमच्या इथं शिरसोडी कुगाव हा भीमा नदीवरचा पूल करा. इंदापूर तालुका, करमाळा तालुका, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा याला जोडणारा हा पूल आहे आणि तो आम्हाला करून द्या. तो केला तरी आमच्या बाजारपेठेवर परिणाम होणार आहे, लोकांना सोय होणार आहे. त्याला काही कोटी रुपये लागतील. मी प्लॅन एस्टिमेट तयार करायला सांगितलंय आणि जून जुलैच्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा समावेश मी घेणार आहे. हा माझा तुम्हाला शब्द आहे. खूप वर्ष काम राहिलंय, ते काम आपण त्या ठिकाणी करतोय. राज्य स्तरावर एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही चांगल्यातलं चांगलं सरकार चालवण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला केंद्र सरकारचा भक्कम साथ आहे. मध्ये कांदा निर्यात बंदी केली, आम्ही पुन्हा सांगितल्यानंतर आता काही हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली. त्याच्या संदर्भामध्ये असे काही प्रश्न निर्माण झाले की आम्हाला तिथं सांगता येतं, मार्ग काढता येतो. त्याच्यातनं मार्गच बंद झाला तर आपलं नुकसान होणार आहे. आपण मागे जाणार आहोत. आपल्याला मागे नाही जायचं, आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्याच्यामुळे भविष्यात देखील केंद्रातील आणि राज्यातील सरकार एका विचाराचं असलं तर ते जास्त फायद्याचं त्या राज्याच्या ठरतं. आपल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर सरकार स्थापन करणं शक्य होणार आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांची साथ अतिशय महत्वाची आहे, हेही मला सांगायचं. कोणी फोन करतील, कुणाला काही आठवणी येतील, पुढे पूर्वीच्या गोष्टींना उजाळा देतील. त्या सगळ्या गोष्टी किती त्या समजून घ्यायच्या हा तुमचा अधिकार आहे. पण आता कुठं बनवायला कुणी आलं तर आपण बनवायचं नाही. कुणी त्याच्यामध्ये काही वेगळ्या प्रकारचा खडा टाकायला आलं तर ते खडा आपण टाकून द्यायचा नाही. आपल्या सगळ्यांच्यावर टीका होईल. विरोधी पक्षाकडून तुम्हाला डिवचण्याचा पण प्रयत्न जाणीवपूर्वक केला जाईल, फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु तुम्ही सर्वांनी आपल्या उमेदवाराचा विजय, महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल या दृष्टीने प्रयत्न करायचे. कार्यकर्त्यांना 2 महिने आपण कृपा करून काम करा. पण मी आज या मेळाव्याच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो की परिसराचा कायापालट करण्याची वैयक्तिक मी आणि माझ्या विचाराचे सहकारी पक्षाचे सर्वच प्रमुख लोकप्रतिनिधी आम्ही एक दिलाने काम करू. भविष्यात देखील पक्षीय मतभेद संपुष्टात आणून माझ्या इंदापूर शहराचा आणि इंदापूर तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं मी पुढाकार त्या ठिकाणी घेईन. याबाबत सर्वच संबंधित प्रमुखांशी चर्चा करून त्यांचाही दृष्टिकोन समजून घेईन आणि विकासाभिमुख वाटचाल करून या इंदापूर शहराचा आणि तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित प्रयत्न करू अशी ग्वाही मी या मेळाव्याच्या निमित्तानं तमाम माझ्या इंदापूर वासियांना देतो. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की भूतकाळात काय घडलं हा विषय सगळ्यांनीच आता सोडून द्यायचा आहे. कारण त्यावर किती चर्चा केली तर बाबांनो त्याचा काही फायदा नसतो. भविष्यात आपल्याला विकासाभिमुख वाटचाल करायची, त्या दृष्टीनं सर्वांनी एक दिलानी साथ दिली पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. इकडनं नीरा देवघर धरणाचं बचतीचं पाणी 3 TMC याच्याकरता खरं तर मागच आम्ही नीरा देवघर गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित होईपर्यंत विनावापर राहणारं पाणी समन्वयी तत्वावर वाटवाच्या बद्दलचा जिया त्या ठिकाणी काढलेला होता आणि नीरा उजवा व डाव्या कालव्यावरील पाण्याचं समन्वयी वाटप, लाभ क्षेत्रात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, त्याच्यात हा फायदा दोन्ही कालव्याच्या क्षेत्रात नागरीकरण, औद्योगिकरण, कृषी पूरक उद्योग, साखर कारखाने, फळबागांना होईल. आणि याच्यामध्ये डाव्या कालव्याला 55%
आणि उजवा कालवा जरा लहान असल्यामुळे 45% त्याच्यामध्ये डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील पुरंदरचा काही भाग, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील 37,000 हेक्टर लाभ क्षेत्राला व निरा उजव्या कालव्यातल्या खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोल्याला 65,000 हेक्टरला त्याचा लाभ होणार आहे. हा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. दत्ताचं म्हणणं पुढे पण त्याची कंटिन्युटी टिकावी, त्याबद्दल केंद्र सरकार आपल्या विचाराचं पाहिजे, राज्य सरकार आपल्या विचाराचं पाहिजे. आम्ही पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्यामध्ये महावितरणच्या समस्या सोडवण्याच्या करता पण डीपीडीसीतनं 100 कोटी रुपये मी त्या ठिकाणी दिलेत. आता पण तुम्ही अनेकांनी 100चा ट्रान्सफॉर्मर द्या, एक पोल आणि आणखी काही करून द्या. मी ताबडतोब त्याच्यावर ऑर्डर केलेली आहे. ती पण तुमची कामं हातानिराळी झाल्याशिवाय राहणार नाही. 2014 ते 24 या वर्षात इंदापूर तालुक्यात निधी कमी पडू दिलेला नाहीये. कामाची पावती म्हणूनच आपण राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहिला. त्याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे बरीच मोठी यादी आहे की काय काय कामं आपण सार्वजनिक बांधकामाच्या माध्यमातून केली. हायब्रिड एन्युटी, मोरगाव, बारामती, कळंब, बावडा, नीरा, नरसिंगपूर रस्ता हा आपण केला. तीर्थक्षेत्र नीरा, नरसिंगपूरला विकास आराखडा 260 कोटीचा आपण दिला. पलीकडचं काम 236 कोटीचा मोरगाव ते नीरा, नरसिंगपूर केलं. इंदापूर न्यायालयाची इमारत आपण 17 कोटीची इमारत निवासस्थानं केली. क्रीडा संकुलाला 5.5 कोटी रुपये आपण दिले. पोलीस स्टेशनला 2 कोटी 30 लाख रुपये दिले. आशियाई विकास बँकेच्या तर्फे आपण 218 कोटी रुपयाची कामं. बारामती भिगवण राशीर रस्ता हा एप्रिल 24 पर्यंत पूर्ण होणार आहे. आशियाई विकास बँकेकडनं कॉन्क्रीटचा 10 मीटरचा रस्ता खडकी, पारवडी, शेटफळगडे, भवानीनगर हा एप्रिल 2024 पर्यंत 173 कोटीचा पूर्ण होणार आहे. नीरा नदीवरचे निमगाव, इंदापूर ते चाकोरे, माळशिरस जोडणारा पूल 13.5 कोटी. बोराटवाडी, इंदापूर ते उमरे, दहीगाव, माळशिरस जोडणारा पूल 16 कोटी. खोरेशी, इंदापूर ते पळस मंडळ, माळशिरस 12 कोटी. तावशी, इंदापूर ते आसू, फलटण 17 कोटी. त्याच्यामध्ये हे सगळे पूल आपण करतोय. त्याच्यामध्ये वीरश्री, मालोजी राजे भोसले गडी आणि हजरत चांदसवली बाबा दर्गा हे काम मला दत्ता मागे लागून माझ्याकडनं मंजूर करून घेतलं. त्याचा विकास आराखडा तयार केला. ते नियोजन माझ्याच खात्याकडे ते काम घेतलं म्हणजे पैशाची काही अडचण नाही. अर्थमंत्री आपण, नियोजन मंत्री आपण, पैसे द्यायला आपण. त्याच्यामुळे 38 कोटी रुपयाचं हे काम आहे. हायब्रिड एन्युटी टप्पा 2 अंतर्गत डाळज नंबर 2 ते कळस, वालचंदनगर, कळंबोली, माळशिरस रस्ता 42 किलोमीटर लांबीचा 300 कोटी रुपयाची किंमत आहे. त्याच्यामध्ये हे अजून बरंच आहे. त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग 72 किलोमीटर 1821 कोटीचा. आणि पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 4 ठिकाणी त्याच्यामध्ये 139 कोटी. अशी करोडो रुपयाची कामं आपण केली. का केली तर सरकार आपलं होतं, आमदार आपला होता म्हणून कामं झाली. आता सरकार केंद्रातलं आपलं आणायचंय आणि त्या सरकारचा विचाराचा खासदार आणायचा. तर ही राज्यातली कामं आहे मित्रांनो. केंद्रातली कामं तर खूप असतात आणि ती मिळवून आणण्याचं काम त्याकरता आम्ही कुणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कमी पडणार नाही या पद्धतीची खात्री मी देतो. आपल्या इंदापूर तालुक्यात MSCBची झालेली कामं, वालचंदनगरचा 220 केवीचं सबस्टेशन काम पूर्ण झालं 100 कोटी. लोणी देवकर MIDC येथे 220 केवीचं काम पूर्ण झालं 60 कोटी. बादलवाडी 33/11 काम पूर्ण. लासूर्ण 33/11 काम पूर्ण. बाबुळगाव 33/11 काम पूर्ण. झगडेवाडी 33/11 काम पूर्ण. आगोती 33/11 काम पूर्ण. निमसाखर 33/11 काम पूर्ण. शेळगाव 33/11 काम पूर्ण. बावडा सबस्टेशन क्षमता वाढ केली. वडापूर 33/11 काम मंजूर. रेडणी 33/11 काम मंजूर. रेडा 33/11 काम मंजूर. सुरवड, इंदापूर शहर, शिरसोली, पोनकुलवाडी सगळीकडे 33/11 काम मंजूर. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ माझ्या ताब्यामध्ये तुम्ही दिलं. निमगाव केतकीचं नवी इमारत बांधली. केतकेश्वर विद्यालय, डाळची न्यू इंग्लिश स्कूलची नवी इमारत बांधली. निमगावची माध्यमिक विद्यालयाची इमारत बांधली. काटेश्वरची विद्यालयाची इमारत बांधली. कळशची हरणेश्वरची इमारत बांधली.
या गावाला विचारा, कोणाला 1 रुपया वर्गणी मागितली का? 1 रुपया देखील मी डाळजला, निमगाव खेती, निमगाव काठी यांना कोणाला मागितली नाही. कळसला हा निधी तुम्ही मला नेहमी ताकद दिली, आशीर्वाद दिले, पाठिंबा दिला, त्यामुळे माझ्याही ओळखी झालेल्या. मी पण काही उद्योगपतींना सांगितलं की हो इथं आम्हाला मदत करा, तर CSRचा फंड आपल्याला मिळू शकतो. त्याच्यातून आपण वेगवेगळ्या दानशूर व्यक्तींच्या देणग्यातून हे आता जुनी इमारती बांधलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची सोय केली. आताच सकाळी विद्यानगरीमध्ये उतरलो, रस्ते इतके दुर्दशा झाली, तुम्ही 2 महिन्यांनी जा कसे रस्ते चकाचक होतात बघा. सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं सगळं एकदम चांगलं करून दे, बाकीच्या सगळ्या सुविधा तिथं करतोय. त्याच्यामध्ये अजून काही माझ्या इंदापूर तालुक्यातल्या लोकांच्या करता ही सोय शिक्षणाची नाही आणि ती तिथं असावी, त्या पद्धतीनं आपण करणार आहे. मित्रांनो, मला इथल्या सगळ्यात तरुणींना सांगायचं आहे, 2 मार्चला बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या 12 एकराच्या ग्राउंडवर महारोजगार मेळावा, नमो मेळावा हा राज्य सरकारने आयोजित केला. पुणे विभागाचा 5 कोटी रुपये आम्ही 6 विभागात खर्च करतोय. लातूरचा झाला, नागपूरचा झाला. त्याच्यात कमीत कमी 10,000पेक्षा जास्त मुलामुलींना रोजगार मिळतो. माझी तुम्हाला विनंती आहे, मोठ्या कंपन्या येतात, इंटरनॅशनल कंपन्या, देशातल्या, परराज्यातल्या, राज्यातल्या, जिल्ह्यातल्या, आणि त्या मेळाव्याचा आपण उपयोग त्या ठिकाणी करून घ्या. जे काही तुम्हाला करता येतं शक्य असेल ते मला तुमच्या करता करायचंय आणि त्याकरता आम्ही लोकप्रतिनिधी कुणी कमी पडणार नाही हा विश्वास मी आपल्याला सगळ्यांना देतो. पण लोकसभेच्या मतदानादिवशी घड्याळाचं बटन दाबायचं, तेवढी मात्र माझी हात जोडून विनंती आहे. त्याच्यात मात्र काटकसर करू नका, त्याच्यात मात्र कुठं कमतरता भासून देऊ नका. तुम्ही जेवढं भरभरून द्याल तेवढं भरभरून उद्याची 5 वर्ष नाही दिले तर अजित पवार नावाचं सांगायचं नाही. एवढा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.